पोटातील सगळी घाण 24 तासामध्ये बाहेर, फक्त महिन्यातून एकदा हे चमत्कारी पान चावून खा. मेडिकल सायन्स सांगतं की आपल्या शरीराचा 70% आजार हा अशा एका समस्येपासून सुरू होतो, ज्याला आपण अनेकदा किरकोळ समजून दुर्लक्ष करतो. सकाळी पोट व्यवस्थित साफ न होणं, सतत पोटामध्ये जडपणा राहणं आणि अस्वस्थ वाटणं. तुम्हाला वाटतं ही फक्त पचनाची तक्रार आहे. वैद्यकीय संशोधनानुसार जर बद्धकोष्ठता दीर्घकाळ जर राहिली तर ती केवळ तुमच्या आतड्यांवरच नाही, तर थेट तुमच्या मेंदूवरती ताण आणते आणि शरीरात विषारी घटक साठवून रक्तातील साखरेचं संतुलन त्या ठिकाणी बिघडवून टाकते. पण जर मी तुम्हाला सांगितलं की आधुनिक विज्ञानाला पडलेले या मोठ्या कोड्याचं उत्तर हजारो वर्षापूर्वीच आपल्या वेदांमध्ये लिहून ठेवलंय, अशी एक वनस्पती जिला आधुनिक लॅब टेस्टमध्येही सुपर मेडिसिन मानले गेले. आज आपण उलगडणार आहोत अशा एका कडू पानाचं रहस्य, जे शरीरातील सर्व आजारांवरती रामबाण ठरतंय. आपण अनेकदा बद्धकोष्ठतेला हलक्यात घेतो, पण सतत पोट साफ न होण्यामुळे पोटामध्ये तीव्र गॅस, ॲसिडिटी आणि आळस निर्माण होतो. शरीरातील साचलेली घाण बाहेर न पडल्यामुळे मानसिक तणाव वाढतो आणि दैनंदिन कामामध्ये एकाग्रता राहत नाही. आतड्यांमध्ये हानिकारक बॅक्टेरिया वाढू लागतात, ज्यामुळे चयापचय क्रिया ही पूर्ण मंदावते. लोक तुळस, कढीपत्ता किंवा इतर घरगुती गोष्टी ट्राय करतात, पण आतड्यांची मुळापासून स्वच्छता करण्यासाठी जे डिटॉक्सिफिकेशन हवं असतं ते मिळत नाही. आणि इथंच एंट्री होते आयुर्वेदातील अशा एका खनिजाची, ज्या खनिजाबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी सविस्तर जाणून घेणार आहोत. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा. मित्रांनो, हे आयुर्वेदिक झाड याची लागवड करावी लागत नाही. हे निसर्गात आपोआपच त्या ठिकाणी उगत असतं आणि मानवी शरीराला हे एक वरदान म्हणून त्या ठिकाणी संबोधलं गेलं आहे. आणि हे सर्व रोग निवारणी औषध म्हणजेच कडुनिंब. आता वेदामध्ये कडुनिंबाला केवळ झाड नाही, तर औषधांचा खजिना मानला गेला. एकंदरीतच आपण जर का पाहिलं तर हे कडूपान पोटासाठी अमृतासारखं काम त्या ठिकाणी करत असतं. आता पहिलं ज्याचं काम आहे ते म्हणजे कडुलिंबातील अँटीबॅक्टेरियल घटक जे काय आहेत ते आतड्यातील सर्व हानिकारक जीवाणूंना नायनाट करतात. यात वातरोधक आणि तुरट गुणधर्म आहेत, जे पोटात अतिरिक्त गॅस तयार होऊन देत नाही. तसंच यातील आम्लविरोधी जे काय गुणधर्म आहेत ते छातीत जळजळ आणि ॲसिडिटी रोखतात. कडुलिंबामध्ये भरपूर नैसर्गिक फायबर असतं आणि यामुळे आतड्यांची हालचाल सुलभ होते आणि शौचास अगदी सहज आणि साफ होते. हे शरीरातील कफदोष संतुलित करतात, अतिरिक्त पाणी साठवून देत नाहीत आणि चयापचय सुधारून चरबी देखील कमी करण्यासाठी हे त्या ठिकाणी मदत करत असतात. याशिवाय जर्नल ऑफ इथेनोमॉर्फॉलॉजीच्या आणि BMCच्या संशोधनानुसार कडुलिंबाचा अर्क शरीरातील जे काही टी सेल्स असतात आणि लिम्फोसाईटची संख्या वेगाने वाढवतो, ज्यामुळे शरीराची इन्फेक्शनशी लढण्याची ताकद ही त्या ठिकाणी दुप्पट होते. आणि यातील फ्लेवोनॉइड्स जे काय असतात ते शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ताण हा पूर्णपणे त्या ठिकाणी नष्ट करतात. जर्नल ऑफ मेडिकल फूड मधील क्लिनिकल ट्रायलमध्ये मेटाबॉलिक सिंड्रोमच्या रुग्णांना कडुनिंबाचा अर्क जर दिला गेला तर तब्बल 12 आठवड्यानंतर त्यांच्या फास्टिंग शुगर आणि जेवणातील जी काही शुगर आहे आणि HbA1c लेवलमध्ये कमालीची सुधारणा त्या ठिकाणी दिसून येते आणि पेशंट लवकर रिकवर होण्यास त्या ठिकाणी मदत होते. याशिवाय कडुनिंब अशा कितीतरी असाध्य आजारांवरती एक संजीवनी म्हणून त्या ठिकाणी आजपर्यंत ठरला गेला आहे. नेमकी याची सेवनाची योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या सूचना नेमक्या काय आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. कडुनिंबाचा ताजा रस कोमट पाण्यामध्ये त्या ठिकाणी घेतला तर अधिक फायदा आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतो. पण हे नेमकं घ्यायचं कसं? दररोज सकाळी रिकाम्या पोटी 4 ते 5 ताजी पानं चावून खा आणि कडुनिंबाच्या ताज्या पानांचा रस 1 ते 2 चमचे हा जो काही रस आहे तो कोमट पाण्यातून घेतला तर अधिक आपल्याला फायदेशीर ठरू शकतो. जर बद्धकोष्ठतेचा तीव्र त्रास जर असेल तर कडुनिंबाची पावडर कोमट पाण्याबरोबर घेणे हे त्या ठिकाणी फायदेशीर ठरू शकतं. जर कडुनिंब साखरेवरती अत्यंत प्रभावी असलं तरी मधुमेहाच्या रुग्णांनी आपल्या चालू असलेल्या औषधांना पर्याय म्हणून याचा वापर करू नये आणि हे औषधांसोबत डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच त्या ठिकाणी घ्यावं असं त्या ठिकाणी सांगण्यात येते. तर मंडळींनो, निसर्गानं आपल्याला दिलेले हे सर्व रोग निवारणी वरदान आजच आपल्या दिनचर्येमध्ये समाविष्ट करा आणि पोटाच्या तक्रारींना कायमचा निरोप द्या. तुम्ही कडुनिंबाचा वापर कधी केला आहे का? तुम्हाला काय फरक जाणवला आहे? खाली कमेंट करून त्या ठिकाणी नक्की सांगा. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.